प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबच लांब रांगा, इंधनाचा अपव्यय, प्रचंड मनस्ताप हा रोजचा अनुभव मुंढवा केशवनगर चौकात वाहन चालकांना अनुभवायला भेटतोय। नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुणे महापालिकेला आता दखल घेणं भाग पडलंय। मुंढवा केशवनगर चौकात भुयारी मार्गासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलंय। मुंढवा केशवनगर चौकात सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहन चालक प्रचंड हैराण झाले होते। तासनतास वाहनाच्या रांगा लागत असल्यानं इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो। इथल्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी 15 डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केलं आणि प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला असताना राजकारण्यांनी आणि प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं। भानगिरे यांनी तातडीनं आंदोलन केल्यानं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी इथल्या भुयारी मार्गासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। उपनगर झपाट्यानं वाढत असताना पालिकेत समाविष्ट नव्या गावांचे नागरी प्रश्न प्रलंबित आहेत। महापालिकेत प्रशासक असल्यानं सर्व नगरसेवक माजी झालेत, त्यामुळे दाद कोणाकडे मागायची। पण आता नाना भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे। 15 डिसेंबरला आम्ही मुंढवा केशवनगर चौकामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनात आम्ही मागणी केली होती प्रशासनाला की या ठिकाणचं अतिक्रम आणि येणारे जे काही अतिक्रम जे काढण्यात यावं, चौक मोठा करण्यात यावा आणि चौक मोठा करण्याबरोबर या चौकामध्ये केशवनगर मुंढवा चौकामध्ये अंडरपास झाला पाहिजे। आज खऱ्या अर्थाने त्या शिवसेनेच्या ह्याला मोर्चाला यश आलं। आजच्या गेल्या काल झालेल्या बजेटमध्ये 2024-25 अर्थसंकल्प झाला, त्या बजेटमध्ये 5 कोटी रुपये अंडरपाससाठी पकडण्यात आलं। त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।